श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू खूप दिवसांपासून इच्छित ठेवलेले तुझ्या मार्गात येत आहे. बाळा, येणारा काळ आणि येणारी वेळ तुझीच आहे. याचा अनुभव तू आता लवकरच घेणार आहेस. बाळा, माझे आशीर्वाद आणि माझे अनुभव घेण्यासाठी तत्पर हो, सज्ज हो, कारण आता तुझ्या दिशेने ते चमत्कार घडू लागतील ज्याची तू अपेक्षा ठेवत आहेस. येणारे 24 तास तुमच्यासाठी शुभ फळं देणारे ठरणार आहे. तुम्ही काही ज्या गोष्टींचा विचार मनात करून ते घेऊ इच्छिता त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुम्ही देवांच्या संदेशांवर आणि स्वामींच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर होय म्हणून टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर कदाचित तुला मार्ग मिळेल. जे अशक्य वाटत आहे ते शक्य होणारे आशीर्वाद मिळेल. तुमची केलेली सेवा स्वीकार होत आहे. तुम्ही केलेली साधना सफल होत आहे. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक स्वीकार करत असाल तर तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतील, कारण ते तुमच्या दिशेने येत आहे जे तुम्ही इच्छित आहात. मग ती तुमच्यासाठी एखादी नोकरी असेल, तुमच्यासाठी एखादे आवडीचे कार्य असेल किंवा तुम्हाला आवडणारे नाते असेल. ते आता तुम्हाला आशीर्वादासह, देवाच्या चमत्कारासह प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. या रात्रीतून तुमच्या जवळील ती गरिबी, ते दुःख नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. खूप काही कर्जामुळे तुम्ही त्रस्त झाला आहात. तुम्हाला ती काळजी त्रास देत आहे, पण पुढील काळ सुखद अनुभव देणारा येत आहे. तुमची चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुम्हाला इथून पुढे काही आर्थिक असे काही मार्ग प्राप्त होतील ज्यामुळे तुम्हाला काही आर्थिक समस्या, आर्थिक अडचणी आणि ते खूप काही कर्ज झाले आहे त्यासाठी देव तुम्हाला मार्ग दाखवू इच्छितात. आजचा संदेश तुम्ही टाळून पुढे जाऊ नका, कारण या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तित करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देऊ इच्छितात. जर तुम्ही मनपूर्वक, श्रद्धापूर्वक देवाकडे आला आहात तर विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. देवाचे कार्य अखंड आणि खूप काही तुम्हाला आनंद देणारे आहे. देवाची शक्ती अफाट आणि अनंत आहे. देवाची ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे. त्या प्रवाहात वाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर तुम्हाला देवाचे अनुभव प्राप्त करायचे आहे तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. तुमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट विनाकारण होत नाही. प्रत्येक गोष्टीचे एक कारण आणि एक वेळ निश्चित आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे वळवल्या जाता, जेव्हा तुम्ही देवाकडे धावा करून येता, तेव्हा तुमच्या मनात देवांविषयी श्रद्धा आणि खूप काही विश्वास असतो. तेव्हाच तुम्ही देवाकडे येता. आताही तुमच्या मनात भरपूर देवाविषयी श्रद्धा आहे. म्हणूनच हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ऐकत आहात. जे कोणी या क्षणाला स्वामींचे प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत, स्वामी त्यांच्यावर कृपा करोत. स्वामी त्यांच्या समस्या नष्ट करोत. स्वामी त्यांच्या आयुष्यात ते मार्ग देवोत ज्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात
तर स्वामी माऊली नक्कीच तुम्हाला त्या तुमच्या कठीण काळातही तुम्हाला सोबत करतील. तुमच्यासाठी त्या कठीण काळातही धावून येतील. विश्वास करा, देवाची मदत, देवाचे सहाय्य तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होऊ लागेल. तुम्ही जी काही सेवा करत आहात, देवाचे नामस्मरण करत आहात, तारक मंत्राचे तीर्थ घेत आहात, त्यामुळे तुमची ऊर्जा अधिक वाढवल्या जात आहे. दैवी ऊर्जा सतत तुम्हाला सकारात्मक विचाराकडे घेऊन जात आहे. त्यामुळेच तुम्ही आता या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात. देवांनी तुमची निवड करून तुम्हाला ती बुद्धी दिली आहे की तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकावे, कारण यात देवाचीच इच्छा आहे. जर देवाची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत स्वीकार केला तर तुमच्या अनेक चिंता, अनेक त्रास अगदी काही काळातच दूर होताना तुम्हाला अनुभव येणार आहे. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा आता अत्यंत प्रीतीने विश्वास बसेल, कारण माझे अनुभव तुला येणार आहेत. तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. जो काही मागील काळात तू त्रास सहन केला आहे त्याचा विचार करत आज दुःख मनवू नकोस, कारण तो मागील भूतकाळ होता. आता इथून पुढे तुझे भविष्य मी लिहत आहे, तेव्हा विश्वास ठेव की देवांजवळ येणाऱ्या भक्ताला कधीही खाली हात, रिकामे हात राहावे लागत नाही. माझे आशीर्वाद तू इथून घेऊन जा, कारण तुझे जीवन समृद्ध करण्यासाठी आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे. स्वामी म्हणतात, इथून पुढे तुझ्या जीवनात, तुझ्या आयुष्यात एक ते परिवर्तन जे तुझ्यासाठी शुभ आणि खूप काही आनंदी परिवर्तन करणारे आहे, ते परिवर्तन घडणार आहे. निश्चिंत रहा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वामींच्या संदेशांवर, स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या दिव्य अनुभवावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला ते प्राप्त होतील. त्यासाठी सज्ज व्हा, कारण देवाने तुम्हाला अनुभव देण्याचे निश्चित केले आहे. तुमच्यासाठी मार्ग मोकळे केले आहे. तुम्ही जर चांगल्या मार्गावर, आनंदाच्या मार्गावर चालू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ, माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या मनातील ती सुप्त इच्छाही जाणतात, जी तुम्ही कुणासमोरही बोलून दाखवत नाही, पण ती तुमच्या मनातल्या, खोल मनातल्या आतली भावना देखील देव जाणतात. तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येऊ लागतील, कारण तुम्ही देवाचे ध्यान, चिंतन, नामस्मरण करत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला कुणाकडेही हात पसरण्याची आवश्यकता नाही, कारण मीच तुझा करता करविता आहे. जेव्हा माझे आशीर्वाद तुझ्याकडे येतील तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार होईल. तुला आजपर्यंत जे लोक खूप कठीण काळात पाहत होते तेही अचंबित होतील, तेही आश्चर्याने तुला पाहतील. बाळा, माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी निरंतर येत आहे. काही सुखद अनुभव तुला या काळात होणार आहे. येणारे पुढील 3 दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे आहेत. काही कारणांमुळे काही काळापूर्वी जे काही घडले नाही, ज्याला तुम्ही अशक्य मानत होतात, आता ते पुढील काळात तुमच्यासोबत घडणार आहे. विश्वास ठेवा. देवाचे कार्य निरंतर तुमच्या कल्याणासाठी घडत आहे. तुम्हीही स्वामींचे प्रिय बाळ आहात.
म्हणून या सर्व काही संदेशांवर विश्वास ठेवा, कारण देव तेव्हाच तुमची निवड हे ऐकण्यासाठी करतात जेव्हा काही संकेत किंवा काही आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणार असतील, तरच देव तुमची निवड करून तुम्हाला या संदेशांपर्यंत आणतात. जर तुम्ही संपूर्ण विश्वासाने हा संदेश ऐकत आहात तर होय, मला स्वामींची दिव्य शक्ती हवी आहे असे टाईप करा. पुढील 5 मिनिटे तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडवणारी आहेत. जर तुम्ही आर्थिक समस्येने ग्रस्त आहात तर देवाचे श्री स्वामी समर्थ हा नाम जाप करताना अत्यंत श्रद्धेने स्वामींना सांगा की माझी ही समस्या दूर करा, मला ते मार्ग दाखवा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील. विश्वास ठेवा, देवाचे अविरत अखंड आशीर्वाद तुमच्या दिशेने येतील. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींची दिव्य शक्ती मला हवी आहे असे लिहाल तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड आणि स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला नक्की देतील, यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही मन, बुद्धी आणि पूर्ण श्रद्धेने काही शुभ लिहिता तेव्हा सर्व काही ऊर्जा तुमची त्यात टाकली जाते आणि त्यामुळे तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात. असे अनुभव तुम्हाला येतील. आज जे काही तुम्हाला कठीण वाटत आहे ते कठीण नसून तुमच्यासाठी एक नवी शिकवण आहे. त्यातून जी काही शिकवण स्वामींना तुम्हाला द्यायची आहे आणि पुढे न्यायचे आहे, त्यासाठी स्वामी कधीकधी आपल्या लीला देखील तुमच्यासोबत घडवू लागतील. काही मार्गात अडथळे येतील, काही थांबावे लागेल, पण पुन्हा वेगवान गतीने तुमचा पुढील प्रवास सुरू होईल. तेव्हा विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या आशीर्वादावर, देवाच्या अद्भुत लीलेवर. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहेत आणि जे कोणी स्वामींच्या सेवेत आहेत ते खरोखर सौभाग्यशाली आहेत, कारण देवानी त्यांची निवड स्वतः केली आहे. कारण स्वामींच्या सेवेत तेच येतात ज्यांना स्वामी स्वीकार करतात. तुम्ही त्या दिव्य आणि परम सौभाग्यशाली बाळांमधून एक आहात. तेव्हा स्वतःला कुठेही कमी लेखू नका. तुमच्या हातून काहीतरी मोठे शुभ घडणार आहे, तेव्हाच देवाने तुमची निवड त्यांच्या भक्तांमध्ये केली आहे. विश्वास ठेवा, देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहे. तुमचे कल्याण निश्चित होईल. स्वामींचे आशीर्वाद तुमचे कल्याण करोत. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.